अध्याय 10वा शुंभवध. तप्त सुवर्णाप्रमाणे जिची शरीरकांती आहे, सूर्यचंद्र आणि अग्नी जिचे 3 नेत्र आहेत, जिने आपल्या सुंदर हातात धनुष्यबाण, अंकुश, पाश व शूल धारण केला आहे, जिने मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, त्या शिवशक्ती स्वरूप भगवती कामेश्वरीचे मी हृदयात चिंतन करतो. श्री गणेशाय नमः, श्री देवे नमः. हे भवानी देवी, तुला माझा नमस्कार असो. तू अवघ्या त्रैलोक्याची जननी आहेस. तू तुझ्या केवळ इच्छेने ब्रह्मा विष्णू महेशादी कार्य करायला लावतेस, या विश्वाचे कार्य चालवतेस. हे जगन्माते, तुला माझा नमस्कार असो. यापूर्वीच्या अध्यायात श्री महासरस्वतीचे आख्यान सांगितले. निशुंभ दैत्याच्या वधाची कथा सांगितली. कमलपुष्पावर भ्रमर जसा लुब्ध होतो त्याप्रमाणे श्रोते आता पुढील इतिहास शांतचित्ताने ऐका. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले की राजा, तू आता एकाग्र चित्ताने ऐक. आपला प्राणप्रिय भाऊ निशुंभ युद्धात मारला गेला हे समजताच दैत्यसेनेने पूर्ण विध्वंस झाल्याचे कळताच शुंभ दैत्य अत्यंत कोपित झाले. तो देवीला म्हणाला की हे दृष्टदुर्गे, तुला स्वतःच्या सामर्थ्याचा मोठा गर्व झालेला दिसतो. तू इतरांच्या मदतीने युद्ध करीत आहेस, हे योग्य नाही. त्या देवी म्हणाली, अरे दृष्टा, मी एकटीच आहे. या जगात माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. या सर्व शक्ती माझ्याच विभूती आहेत. मुनियांनी माझ्यात प्रवेश केला आहे. देवीने असे सांगितले असता ब्राह्मणी इत्यादी सर्व शक्तिदेवींनी अंबिकेच्या शरीरात प्रवेश केला. त्यावेळी फक्त अंबिका देवीच दिसत होती. देवी म्हणाली, अरे दैत्या, मी ऐश्वर्यशक्तीने अनेक रूपात तिथे उपस्थित होते. आता त्या सर्व शक्ती माझ्यात लय पावल्या आहेत. आता युद्धभूमीवर मी एकटीच आहे. माझ्याशी युद्ध कर. मेधा ऋषी म्हणाले, राजा. त्यानंतर देवी आणि शुंभ यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. दोघे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत होते. अत्यंत दाहक अशा शस्त्रास्त्रांचा आघात करीत होते. ते युद्ध पाहून सगळे विश्व भयभीत झाले. देवीने सोडलेली अनेक दिव्य अस्त्रे शुंभाने आपल्या निवारक अस्त्रांनी तोडून टाकली. त्याचप्रमाणे शुंभाने सोडलेली भयंकर अस्त्रे देवीने नुसत्या हुंकाराने नष्ट केली. शुंभाने असंख्य बाणांनी देवीला झाकून टाकले. तेव्हा कोपित झालेल्या देवीने बाण मारून शुंभांचे धनुष्य तोडून टाकले. धनुष्य तुटून पडताच शुंभाने आपली शक्ती हातात घेतली, पण देवीने आपल्या चक्राने त्या शक्तीचे तुकडे तुकडे केले. मग शुंभाने 100 चंद्रसूर्य कोरलेली तेजस्वी ढाल व तलवार घेऊन देवीवर हल्ला केला. तेव्हा देवीने आपल्या तीक्ष्ण बाणांनी शुंभाची ढाल तलवार तोडून टाकली. खवळलेल्या देवीने शुंभांचा रथ मोडून टाकला. घोडे आणि सारथींना ठार मारले. कोपित झालेल्या शुंभाने मोठी गदा घेऊन देवीच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी प्रहार केला, पण देवीने तो प्रहार चुकून खड्गाने शुंभाचा उजवा हात शस्त्रासह तोडला. शुंभाने देवीच्या छातीवर जोराने ठोसा मारला. त्या देवीनेही त्याच्या छातीवर जोराने ठोसा मारून त्याला जमिनीवर पाडले. तशाही स्थितीत शुंभ उठून उभा राहिला. त्याने देवीला पकडून आकाशात झेप घेतली. देवी आणि शुंभ यांचे आकाशात युद्ध सुरू झाले. त्यावेळी ऋषीमुनी, सिद्धादी देवगण देवीचा विजय व्हावा अशी मनोमन प्रार्थना करीत होते. देवीने आता निकर असे युद्ध सुरू केले. तिने शुंभाला पकडून आकाशात गरागरा फिरवले. मग त्याचे पाय पकडून भिंगरीसारखे घुमवून जमिनीवर फेकले. त्यावेळी पृथ्वीचा थरकाप उडाला. धरणीकंप होतो की काय असे वाटू लागले. सगळीकडे हाहाकार झाला. सप्तसमुद्र सप्तद्वीपे कंप पावली. पर्वत डळमळू लागले. शुंभ तसा उठला व देवीला लात मारण्यासाठी धावला. तेव्हा देवीने खड्गाचा प्रहार करून त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. तो सरपटत देवीकडे येऊ लागला. तेव्हा देवीने खड्गाने त्याचे मस्तक तोडले. त्यातून रक्त वाहू लागले. तो पर्वतप्राय शुंभ दैत्य ठार झाला. शुंभ दैत्याचा वध होता सर्व विश्व शांत झाले. आकाश स्वच्छ झाले. पूर्वी उल्कापात, मेघ उत्पात होत होते, ते सर्व शांत झाले. शुंभाचा वध झाल्याने त्रैलोक्य आनंदित झाले. देवांचा आनंद गगनात मावेना. देवांनी आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी सुरू केली. सर्व ऋषीमुनी आनंदाने देवीचे स्तवन करू लागले. जयवाद्ये घुमू लागली. गंधर्वांनी गायन सुरू केले. अप्सरा नृत्य करू लागल्या. मंद सुगंधित वारा वाहू लागला. अग्नी शांत होऊन यज्ञकुंडात प्रकाशू लागला. नद्या स्वच्छ पाण्याने वाहू लागल्या. सूर्य तेजाने चमकू लागला. शुंभाचा वध झाल्याने चराचर सृष्टीला खूप आनंद झाला. आता पुढील अध्यायात नारायणी स्तुतीचे निरूपण केले जाईल. हे महासरस्वती आख्यान जे भक्तिभावाने श्रवण पठण करतील त्यांचे सगळे मनोरथ सिद्धीला जातील. युद्धात विजय मिळेल. शत्रूचा पराभव होईल. या देवी महात्म्याच्या पठणाने सर्व दुःखांचा नाश होईल असे स्वतः वेदव्यासांनी सांगितले आहे.
म्हणून ते सत्य आहे. हे श्री अंबिका देवी, मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. श्री मार्कंडेय पुराणाच्या सार्वजनिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील शुंभवध नावाचा 10वा अध्याय समाप्त. श्री जगदंबापर्णमस्तु. शुभम भवतु.